मराठवाड्यात वरुण राजा तसा बरसलाच नाही, मात्र पैशांचा पाऊस पाडणारा एक बॉक्सर बाबा औरंगाबादेत प्रकटलाय। पैशाचा पाऊस पाडण्याच्या आमिषानं त्यानं अनेकांना ठगवल्याचं पुढे आलंय आणि ही फसवणूक करताना काही पोलिसांनीही त्याला मदत केल्याची माहिती पुढे येते। तो बाबा जादूनं पैशांचा पाऊस पाडण्याचं आणि पैसे चौपट करून देण्याचं आमिष दाखवायचा। लोक पैसे घेऊन आले की तो जादूचा खेळी मांडायचा। रात्री या जादुई खेळाची माहिती पोलिसांनाही मिळायची। पोलीस तिथे छापा मारायचे आणि कारवाईची धमकी देऊन सगळं काही घेऊन जायचे। मात्र ही पोलिसांचीच सेटलमेंट असायची। अशा पद्धतीनं लोकांना लुटणाऱ्या या चोर पोलिसांच्या टोळीचा पर्दाफाश औरंगाबादमध्ये झालाय। या प्रकाराला बळी पडलेल्या तक्रारदाराची दुबे यांच्यासह 5 व्यक्तींना 12 लाखांच्या बदल्यात 25 कोटी रुपये करून देतो असं सांगत नारेगावच्या साहेब खान यासीन खान पठाण उर्फ बॉक्सर बाबा या बाबानं गंडा घातलाय। या बाबा विरोधात आता पोलिसात गुन्हा असं आम्ही दाखवलं। त्या फिर्यादीने प्रयत्न करून 4 लाख रुपये जमवले, ते बंधू बाबाला दिले। तो पाऊस पाडणार होता, परंतु पाऊस काय पाडला नाही, त्याची फसवणूक झाली, त्याचं लक्षात आले नाही। त्याने पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे। कोण कोण याच्यामध्ये कोणाकोणाचा सहभाग आहे त्याची खात्री करून त्याच्यावर कायद्याप्रमाणे कारवाई होईल। ही घटना 3 जुलैच्या रात्रीची आहे। दुबे आणि त्यांच्या सोबत इतर 5 जण पैशांचा पाऊस पाडण्यासाठी औरंगाबादमध्ये आले। या 6 जणांना बॉक्सर बाबानं चिकलठाण्याजवळील एका शेतात नेलं। रिंगण बनवून बाबानं खिशातून 2 औषधांच्या बाटल्या काढल्या। बाबा मंत्र पुटपुटू लागताच सिडको MIDCची पोलिसांची एक जीप शेतात धडकली। पाठोपाठ 3 पोलीस उतरले। पोलिसांनी साहित्यासह सर्वांना N1 पोलीस चौकीत आणलं। चौकीतून बाहेर पडल्यानंतर दुबे यांनी बाबाला संपर्क साधला असता तुमच्या पैशातून आणलेलं औषध पोलिसांनी फेकून दिलं, आता पैशांचा पाऊस पडणार नाही असं बाबानं सांगितलं आणि पैसे देण्यास नकार दिला। कोटी बोले तुम्ही तुमच्या हाताने पलटून बघा। आम्ही पलटवले, कोटीमध्ये काही नाही होता। 2 मिनिटात ते कोटी आम्हाला आमच्या डोळ्याच्या समोर भरून दाखवले। मग त्याच्यामधले एक नोट आम्हाला खर्चासाठी दिले। हे जर तुम्हाला कायमस्वरूप थांबायचे असेल तर याला 12 लाखाची औषध लागते। आम्ही बोलले बा आम्हाला 8 दिवसाचा टाइम द्या। बाबाच्या टोळीत सिडको MIDC पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला एक फौजदार आणि 2 पोलीस सहभागी असल्याची माहिती पुढे येते। जितकी रक्कम अशा पद्धतीने लुटली त्यातील निम्मा हिस्सा हा बाबा त्या पोलिसांना देत होता, अशी माहिती पुढे आली आहे। पोलीसच असं बाबासोबत मिळून लोकांना गंडवत असतील तर आता विश्वास तरी कुणावर ठेवायचा असा प्रश्न या निमित्तानं निर्माण झालाय। विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।